हाय, हॅलो, नमस्कार. मी रेश्मा, रेशूस रेसिपी चॅनल अँड ब्लॉगमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याकरिता अयंगर स्टाईल रवा केक बनवून दाखवणार आहे. केक कापत असताना तुमच्या लक्षातच येत असेल की केक हा किती स्पॉन्जी झालेला आहे, तेही बिना अंड्याचा आणि बिना ओव्हन. तर हा केक मी टोपामध्ये बनवलेला आहे. यामध्ये थोडाही मैद्याचा वापर न करता आज आपण रवा केक बनवला आहे. हा रवा केक एअरटाईट डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवलात तर 7 ते 8 दिवस बाहेर छान असा टिकतो. आणि मुलांसाठी जर म्हणलं तर हा रवा केक हेल्दी पण आहे आणि मुलंही आवडीने खातील. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. जो 0 नंबरचा रवा असतो ना, तो मी घेतलेला आहे. आता हा रवा आहे ना, मी अर्धा कप फाईन बारीक पावडर करून घेणार आहे आणि अर्धा कप हा मी असाच वापरणार आहे या केकसाठी. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही संपूर्ण रवा मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता. आता मी 1 कप रवा घेतला होता, तर 1 कप रव्यासाठी मी अर्धा कप मी इथे साखर घेते. जर जाड रवा असेल तर तुम्ही पूर्ण रवा बारीक असा मिक्सरवरती पावडर करून घ्या. आता बघा, मी इथे हाफ टीस्पून आणि 1 टीस्पून घेतलेला आहे. तर आपला जो हा रेग्युलर चमचा असतो ना, तो 1 टीस्पून असतो आणि त्याचा अर्धा भाग म्हणजे अर्धा टीस्पून असतो. तर 1 टीस्पून मी इथं बेकिंग पावडर घालून घेतलं. हाफ टीस्पून मी इथे बेकिंग सोडा घालून घेते. तर बघा, बेकिंग सोडा आणि खाण्याचा जो आपला सोडा असतो ना, तो वेगळा असतो. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनोचं जे पॅकेट असतं ना रेग्युलरवालं, ते तुम्ही यामध्ये घालू शकता. फक्त लक्षात ठेवा, आपल्याला यामध्ये फ्लेवरचा जो इनो असतो ना, तो नाही घालायचा. तर बघा, मी हे सगळं मिक्सरवरती फिरवून घेतल्यानंतर याची अशी पावडर झाली. आता मी पहिल्या रव्यामध्येच हे मिश्रण ओतून घेतलं आणि यामध्ये छान असं मिक्स करून घेते. आता मी हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेते. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करून घेणार आहोत ते भांडं गॅसवरती 5 मिनटाकरिता आपल्याला फास्ट गॅसवरती झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. आता भांडं एकीकडे गरम होत आहे तोपर्यंत आपण ही दुसरीकडे प्रोसेस करूयात. तर त्यासाठी मी इथे 4 चमचे दही घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 पळ्या मी यामध्ये तेल घालून घेते. तेलाऐवजी तुम्ही मेल्टेड जे बटर असतं ना, अनसॉल्टेड, तेही तुम्ही यामध्ये घेऊ शकता. आता हे मिश्रण आपल्याला तेलामध्ये दही एकजीव होईपर्यंत छान असं फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत याला क्रीमी टेक्स्चर येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं झालेलं आहे. आता मी इथे 2 थेंब व्हॅनिला इसेन्स घालून घेतला आहे. जर तुम्हाला व्हॅनिला इसेन्स घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर पण घालू शकता. व्हॅनिला इसेन्स घातल्यानंतर आपल्याला याला 2 ते 3 मिनटं छान असं फ्लफी हे बॅटर होत नाही तोवरती आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे छान असं एकजीव झालेलं आहे दही आणि तेलाचं मिश्रण. आता यामध्ये जे आपलं ड्राय इन्ग्रेडियंट्स होते ना, ते यामध्ये सर्व आपण घालून घेऊयात. आता यानंतर मी यामध्ये दूध पावडर घालून घेते. दूध पावडर कोणत्याही ब्रँडचं तुम्ही घालून घेतलं तरीही चालेल. इथे मी 2 टेबलस्पून दूध पावडर घालून घेते. तर बघा, आपला जो रेग्युलर चमचा मी मगाशी तुम्हाला दाखवला होता, तर ते 2 चमचे म्हणजेच 1 टेबलस्पून, तर असे ते चमचे आपल्याला 4 चमचे घालून घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण आपल्याला कट टू फोल्डमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. दूध आपल्याला रूम टेम्परेचर जे आहे तेच आपल्याला वापरायचं आहे. दूध थोडं थोडं घालून आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. आता कोणी बोलतं की एकाच दिशेने फिरवा, दुसऱ्याच दिशेने फिरवा, असं मी तर काही मानत नाही. मी कोणत्याही दिशेने कसंही फिरवते. मला नाही वाटत की असं काही असतं की एकाच दिशेने फिरवल्यावरती आपल्या गठळ्या होत नाहीत किंवा दुसऱ्या दिशेने आपण दोन्ही बाजूने फिरवलं तर गठळ्या होतात, असं काही नाही आहे. तर बघा, आता इथे असं माझं मिक्स करून झालं आहे. आता मी इथं मला अजून यामध्ये दूध जे राहिलेलं होतं ना, ते मी यामध्ये घालून घेते आणि याला छान असं आपल्याला आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, मगाशी आपण यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलं होतं ना, ते यासाठी की केक आपण जेव्हा खातो ना, तो घशामध्ये खाताना अडकू नये म्हणून. आणि आपण दूध पावडर का घातले, तर दूध पावडरमुळे याला जो स्पंज असतो ना, तो स्पंज व्हायला अजून मदत होते. तर बघा, या प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण केक टीनमध्ये घालून घेऊयात. जर तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कुकरचं भांडंही तुम्ही घेऊ शकता. तर या टीनला मी आधीच तेल लावून ठेवलं होतं. आता मी यामध्ये
जो आपण रवा वापरला होता ना, तो मी यावरती असा या प्रकारे भुरभुरवून घेते. रव्याऐवजी तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ पण भुरभुरवून घेऊ शकता. आता यामध्ये आपण केकचं बॅटर घालून घेऊया आणि पटकन याला बेक करायला ठेवून देऊया. बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की केकचं बॅटरची थिकनेस जी आहे ती या प्रकारे असली की केक अगदी बेक आणि मस्त असं त्याला टेक्स्चर येतं. आता आपण याला 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं की जेणेकरून यातील जे बबल्स असतील ते निघून जातील. तर बघा, आपल्याला थोडंसं एवढं अंतर असं ठेवलं पाहिजे की जेणेकरून केक तो फुगून वर येईल. ते बॅटर जे आहे ना ते खाली पडणार नाही. तर आता हे व्यवस्थित ठेवताना पण काळजी घेऊन केक बेक करायला ठेवून द्यायचं आहे. नाहीतर आपल्याला ते भांडं जे एकदम असं तापलेलं असतं ना, त्यामुळे आपल्याला चटका लागू शकतो. तर बघा, इथे मी फास्ट गॅस ठेवलेला आहे. तो गॅस आपल्याला फास्ट 5 मिनटाकरिता असाच ठेवून द्यायचा आहे. आता 5 मिनटं इथे झालेली आहेत. आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करून ठेवायचा आणि आपल्याला ह्याला 40 ते 45 मिनटांसाठी याला बेक करून घ्यायचं आहे. तर बघा, 40 ते 45 मिनटानंतर आपण पाहतोय तर केकचा कलरही किती सुरेख आलेला आहे. आता आपण एक अशी क्लीन सुरी घ्यायची आणि यामध्ये अशी रोवून बघितली तर सुरी आपली क्लीन निघाली की केक आपला रेडी झालेला आहे असं समजायचं. आता याला गरम असतानाच बाहेर काढून घ्यायचं आणि असंच याला रूम टेम्परेचरवरतीच थंड करून घ्यायचं. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. केक बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता आपण याला जे साईडच्या कडा असतात ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या अशा प्रकारे. यानंतर आपण केक डिमोल्ड करून घेऊयात. केकला व्यवस्थित पकडायचं आणि नंतर डिमोल्ड करायचं. कारण की कधी काय होतं ना, केक आधीच सुटलेला पण असतो, त्यामुळे केक अगदी लगेच बाहेर निघतो. तर बघा, तुम्ही बघू शकता केक अगदी अलगद व्यवस्थित बाहेर निघालेला आहे. भांड्याला केक कुठेही चिकटलेला नाही. तुम्ही बघू शकता केकला असा सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता मी तुम्हाला केक कट करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता की आपण केक अगदी इझिली असा केक कट करून होतोय आणि किती स्पंजी पण झालेला आहे. तर बघा, आपण जेव्हा केक कट करत असतो ना, केक कट करताना एक तर तो होत तरी नाही व्यवस्थित आणि त्याचे बरेच असा त्याचा भुगा होतो. तर बघा, आपल्या केकचं असं काहीच होत नाही आहे. तर हा आपला केकचं परफेक्ट प्रमाण सगळं अगदी परफेक्ट व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं. असा जर केक कट झाला तर अशा प्रकारे आपला हा केक म्हणजे रवा केक आपला तयार आहे. तर बघा, केकमध्ये जर ऑइल जास्त झालं तर तो जास्त असा तेलकट ऑइली असं होतो. हाताला पण जास्त ऑइल लागतं. जर समजा केक जास्त गोड झाला किंवा साखर जास्त झाली तर केकचं जे हे आता जसं दिसतं ना स्पॉन्जी, तसं न दिसता तो केक असा चिकट होतो आणि तो असा म्हणजे वेगळाच होतो. असा तो खाताना पण दाताला चिकटतो असा तो केक होतो. तर या परफेक्ट प्रमाणामध्ये जर तुम्ही असा केक बनवलात ना तर अगदी व्यवस्थित बनतो. तर अशा प्रकारे आपला हा रवा केक तयार आहे आणि हा रवा केक नक्की बनवून बघा. आणि हा रवा केक आपण चहासोबत म्हणजे टी टाईम केक म्हणतो ना, तसं पण आपण याला बोलू शकतो. आणि हा तुम्ही कधी मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये किंवा तुम्ही बाहेर 5-6 दिवसाकरिता बाहेर जाणार असाल तेव्हा तुम्ही हा केक बनवून घेऊन जाऊ शकता. हा केक आरामात 5 ते 7 दिवस एअरटाईट डब्यामध्ये टिकतो. तर रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आणि खूप शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच छानशा नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.